रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपली चालू असलेली ही चिंतन सेवा. कालच्या भागामध्ये आपण कृष्ण जन्माची कथा, धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळशी भक्तजनांबरशीसाठी जन्म सोशेले दृष्टने दाळिले किती एक, हा अभंग घेऊन आपण भगवंताच्या जन्माचं, भगवंताच्या अवताराचं आणि त्या कथेचा थोडा विचार केला. आणि कथेच्या शेवटी शेवटी भगवान गोकुळामध्ये प्रगट झाले. कृष्ण गोकुळी जन्मला आणि नंतर गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, इथपर्यंत आपण पोचलो. आज खरं पाहता गोपाळकाला हे दहीहंडी आहे, त्यामुळं चिंतन सुद्धा आपलं गोपाळकाल्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या अंगाने थोडं करूया. भगवंताचं चिंतन आहे, गोड चिंतन आहे, अवीट चिंतन आहे. एक त्या निमित्ताने एक गवळण प्रकरणातला एक अभंग ठेवतो आणि त्या अभंगाच्या भोवती थोडस चिंतन करत असताना भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या लीला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. तुकोबरायांचा अभंग आहे. कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखीला डोळा बैसला मनी, देखीला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, आपुलियाचा विसरुळा, गोविंदू काळा कवतुके, गोविंदू काळा कवतुके, देखीला डोळा बैसला मनी, तुझी वदनी उच्चारी, तुझी वदनी उच्चारी, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई, देखला डोळा बैसला मनी, तुझी वदनी उच्चारी, तुझी वदनी उच्चारी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. गोकुळामध्ये सर्वांना आनंद झाला, सुखाला अंत पार राहिला नाही, हे मात्र खरं आहे. पण गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले आणि इकडे कंसाला मात्र भीती निर्माण झाली ना हो. कारण कंसाला माहितीये की भगवान श्रीकृष्ण आपला कर्दन काळ आहे, आपला वैरी आहे, आपल्याला तो मारेल. मग काय करायचं? मीटिंग भरली, सभा बोलावली, अधिवेशन बोलावलं विधानसभेचं. काय करायचं? कोण आहे कृष्णाला पकडून आणेल? इतर राक्षस म्हणाले, काय झालं कंसाला, एवढा का घाबरतो? एवढंच बाळ, आज 2-3 दिवसाचं बाळ, आणि त्याला मारायला म्हणतो कोण तयार आहे, कोण चॅलेंज स्वीकार? असं चॅलेंज देत असतात का? पहिलवानाला एखाद्या मरकुट्याला, मरतुकाला पकडून आणा, पहिलवानाला सांगायचं असं होते का? आणि कोण हे चॅलेंज स्वीकारत? पुतना मावशी समोर आली आणि पुतना मावशी म्हणते, अरे दादा काय झालं तुला, कशाला एवढी सभा बोलावली, मला सांग की कोण आहे? म्हणजे असं असं आहे, त्याला पकडून आणतो, मला मारणार आहे, तो माझा जीव घेणार आहे. पुतना मावशी म्हणते, तू काळजी करू नको, मी निघाली. पुतना राक्षसीने महाराज त्या ठिकाणी मायावी रूप घेतलं, अप्सरेसारखं देखणं रूप घेतलं आणि कुठे निघाली महाराज? गोकुळीच्या दिशेने निघाली. गोकुळात गेली, घरोघरी जाता 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 मुलांना स्तनपान करवत अनेक मुलं मारली असं म्हणतात. आणि नंतर पोचली कुठे? नंदलालांच्या दरबारामध्ये पोचली. आणि दुरूनच बाहेरूनच आवाज येतात, यशोदे अगं मी आली. मी कोण? अगं मी आली तुझ्या मुलाला भेटायला, मुलगा झाला ना, माहिती नाही तुला? मी तुझी बाई नाही, बाई नाही, बाई त्याची मावशी आहे. यशोदा म्हणते, मी तरीला कधी बघितलं नाही, पण असं आता राजाची राणी. अहो बघा, नंद हे राजे होते. नंदराज हे राजे होते महाराज गोकुळातले. आणि मग ठीक आहे, असेल मावशी, ये, ठीक आहे, बस मला त्याला बघायचं आहे आता. यशोदा म्हणते, तो झोपलाय ग पाळण्यात, आता देता येणार नाही. नाही 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 नाही, मी थांबते, मला बघायचंच आहे. आता या आपल्या महाराजांना भगवान श्रीकृष्णाला लीलाच करायचे आहे ना. झोपलेला उगीच रडायला लागला आणि स्फुंद स्फुंद रडतो, कशाचा? जोरात रडतो. आणि पुतना म्हणते, अगं उठला, ग उठला, चल मी घेते त्याला. आणि पुतनेने त्याला पाळण्यातून घेतलं महाराज, आपल्या मांडीवर बसवलं. आणि मायावी असलेली मावशी पुतना हिने श्रीकृष्णाला आपल्या जवळ घेतलं आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा आनंदाने गेले.
पुतणीने आपला विषारी स्तन श्रीकृष्णाच्या मुखात दिला आणि त्याला स्तनपान करायला सांगितलं. हा तर भुकेलाच आहे ना हो. याने सुरू केलं महाराज दूध पिणं, विष पिणं. दूध कशाचं विष, पण यांनी विष पिता पिता ते दूध पिता पिता शोषून घेतलं पुतणेला. पुतना धारातीर्थी पडली. पुतना म्हणजे अरे सोड की सोड. आता भगवान म्हणतात अगं मी एकटं धरत नाही, धरलं की सोडत नाही. पुतना धारातीर्थी पडली महाराज. महाराज वर्णन करतात, शोषली पुतना विषे पाजेले स्तन. विषात स्तन श्रीकृष्णाला पाजलं. पुतना मावशी पडली खाली. तो भाग पुढचा जाऊ द्या. पुतना मावशी पडली, आई म्हणून आली, तिनं स्तनपान केलं, त्यामुळे भगवंताने तिचा उद्धारही केला. तो भाग आपण सोडून देऊ. लीला प्रसंगाच्या दृष्टीनं ही मोठी एक बालपणातली भगवान श्रीकृष्णाची लीला आहे. मथुरेला बातमी कळली, असं असं झालं. बापरे, कंस पुन्हा घाबरला. पुन्हा मीटिंग बोलावली. कोण जाईल? मामळ भट दुसरे एक राक्षस उभे राहिले. अरे म्हणतात मी जातो मी. अहो अशी पंचायत. अहो काय तिला कळलं नाही पुतणीला कसं करायचं. मी जातो ना, ब्राह्मणाचा वेश घेऊन जातो. हे मामळ भट म्हणून तिथे गेले आणि यशोदेच्या नंदराजांच्या वाड्यात गेले. यशोदेने पूजा केली, हात घातली. ब्राह्मण आहेत ना, भूदेव आहेत. पूजा केल्याने सांगितलं महाराज या. म्हणे काही नाही, मी मुद्दामून चालव, तुला बाळ झालं, या बाळाचं भविष्य सांगायचं आहे. अरे जो जगाचं भविष्य स्वतः ठरवतो नव्हे नव्हे, भविष्य सुद्धा जो बदलवू शकतो. अरे प्रारब्ध क्रियमान, हे भक्ताचं प्रारब्ध क्रियमान संचितही जो बदलवू शकतो असा भगवान त्याचं भविष्य पाहला. राक्षस ब्राह्मणाचं रूप घेऊन गेला आणि सांगतो मी आता भविष्य पाहतो. यशोदा म्हणते सांगा 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 काय भविष्य आहे. हा सांगतो, हा मूळ नक्षत्रावर जन्माला आला, हा तुमच्या मुळावर उठणार आहे, हा तुमचा नाश करणार आहे, याला काय करा, याला तुम्ही असं करा तसं करा, काय 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 करा सांगितलं महाराज. देवाने ऐकलं 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 आणि देवाच्या लक्षात आलं आता हा याची फजिती केली पाहिजे, पण पुतणेसारखं मारता येणार नाही कारण ब्राह्मणाचं रूप घेऊन आला. म्हणून त्या ठिकाणी देवाने आज्ञा केली आणि ज्या पाटावर मामळ भट बसले होते तो पाट असा उलटा झाला, तिलटा झाला, त्याच्या पाठीमागं लागला. मामळ भट पडायला लागले, पळायला लागले, पाठ पळायला लागला मागे. असं म्हणतात, कपट्या मामळ भटा दिले पिढे दान. कपट्या मामळ भटाच्या माग महाराज पाठही लागला, सर्व लागलं, पिढा दिली, त्याला मारलं नाही पण सोडून दिलं. ही बातमी पोचली. कंस पुन्हा आणखी चिंतित झाला. ह्या बालपणाच्या एकदम बालपणातल्या घटना आहेत या. म्हणजे बारसं होण्याच्या अगोदर 10-12 एक महिन्याच्या आतमधल्या गोष्टी असतील या. नंतर आमचे भगवान रांगायला लागले महाराज. यशोदेचं खूप प्रेम. अहो कुठल्याही आईचं आपल्या मुलावर प्रेम असते हे जरी खरं असलं तर ह्या परब्रह्म निष्काम असलेला भगवंत, जेव्हा राजस सुकुमार असलेला भगवंत, लावण्य सुंदर असलेला भगवान श्रीकृष्ण, काळा सावळा देव, यशोदा मात्र भुलून गेली महाराज, बोहून गेली. यशोदा वेडी झाली कृष्णासाठी. थोडा जरी कृष्ण बाहेर गेला ना रांगत रांगत तर यशोदा म्हणायची कुठे आहे माझा कृष्ण, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा गे, कोणीतरी सांगा गे सांगा गे. माझा कृष्ण दिसला का हो तुम्हाला? कुठे आहे कृष्ण? आता इथे होता. हाती घेऊन या फुल, अंगणी धावत आले मुलं. अहो पण कुठे गेला? अहो मी इथेच होते सारवित भिचूल, कशी भूल पडिली. माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा गे. यशोदा घरोघरी जाते महाराज. नाथ महाराज सुंदर वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात एका जनादनी माय घरोघरा प्रति जाय, एका जनादनी माय घरोघरा प्रति जाय, कृष्णा जाणावे ते काय कोणीतरी सांगा गे. कृष्णा जाणावे ते काय कोणीतरी सांगा गे सांगा गे. माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा गे. यशोदा म्हणते माझा कृष्ण कुठे आहे? क्षणभर सुद्धा कृष्णाशिवाय यशोदा राहायला तयार नाही महाराज. कृष्णावर नंद यशोदेचं जेवढं प्रेम तेवढं गोकुळातल्या गवळणी सुद्धा त्याला
भुलल्या महाराज. भगवान बाहेर जायला लागले, भगवंताचे मित्र झाले, सुदामा झाला, पेंड्या झाला, अनेक मित्र झाले, वाकड्या झाला. आणि मग भगवान बाहेर जायला लागले. 1 वर्षाचे झाले, 2 वर्षाचे झाले, आणि थोडे मोठे होत गेले. 4-5 वर्षाचे भगवान झाले. आणि मग मित्रमंडळ जमलं ना, झाली युवासेना स्थापन. आणि ही बालसेना, युवासेना आणि बालसेना बालसेना स्थापन झाली. आणि मग म्हणतात, का रे बाबा रे, तू कसा रे एवढा अशक्त, काही खात पीत नाही का, तुझ्याकडे गाय नाही का, दही नाही का, दूध नाही का, लोणी नाही का? म्हणे आहे ना. मग म्हणे आई देतच नाही लोणी, आई ताकच देते प्यायला. मग लोणी जाते कुठं? लोणी मथुरेला विकायला जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लोणी आपल्याकडचं, आपल्या गायी दूध देतात, त्यातून दही बनते, दह्याचं ताक बनते, ताकाचं लोणी बनते. आणि हे लोणी मथुरेला आपल्या शत्रूकडे जाते. आणि ती माणसं दष्टपुष्ट होऊन आपल्यावर स्वार करून येतील. आणि आपण असंच बघायचं का दुर्बल अशक्त? नाही चालणार. बघा, भगवान श्रीकृष्णाने बंड केलं म्हटलं तरी चालेल. भगवान श्रीकृष्णाने प्रचलित पद्धतीच्या विरोधातलं बंड केलं आणि सांगितलं, उद्यापासून मथुरेत दही दूध लोणी जाणार नाही, मी जाऊ देणार नाही. अरे बापरे, का हो? म्हणे आमच्या मुलांना मिळत नाही, आमच्या मित्रांना मिळत नाही. भगवान श्रीकृष्णाला मिळत नव्हतं असं आहे का? अहो, तो नंद राजाचा मुलगा आहे. 1 कोटी गाय होत्या, 1 कोटी. त्यालाच नंदराज म्हणतात. नंद असतात, नंदराज होते, उपनंद होते. त्यातले हे नंदराजाच्या घरी काय कमी आहे? ठीक आहे, देत नाही का दही? चला ठीक आहे, मी देतो, चला माझ्यासोबत या. आणि मग भगवान गवळणीच्या घरी जायचे. महाराज गवळणीच्या घरी जायचे, दही दूध चोरायचे आणि सर्व आपल्या सवंगड्यांना द्यायचे. शिंक वर कुठंतरी लावलेलं. मग त्या ठिकाणी वर शिंक असल्यावर जायचं कसं? मग खाली 4-5 जणांचा थर, वर 3 जणांचा थर, त्याच्यावर 2 जणांचा थर. आणि त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण जायचे, शिंक्यातलं दही काढायचे, शिंक्यातलं लोणी काढायचे, शिंक्यातलं लोणी काढून सर्व गोपाळांना द्यायचे. महाराज वर्णन करतात, शिंके लावी येले दुरी, होत सर्वांचे मी वरी. आता दह्यांडीचा प्रकार आहे ना, तो असाच आहे. थर लावून जे वरती माथनेतलं दही घेतात, तसं वर शिंकावर त्या ठिकाणी माथन ठेवली जायची आणि भगवान त्यातलं लोणी काढायचे महाराजांनी सर्वांना द्यायचे. गोपिका म्हणतात, आमचं दही चोरी जाते, आमचं दूध चोरी जाते, आमचं लोणी चोरी जाते, काय करायचं? कोण चोरतो? अहो म्हणे, काय कोण चोरतो सांगतो? माझी तर माथन उलटी झाली, माझी घागर उलटी केली गेली, कुठे गेलं दही? असं 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 झालं तुझ्याकडे? हो हो, माझ्याकडे पण तसंच झालं ग. माझी दुधाने पालती झाली. गवळणी म्हणतात, पालती दुधानी. गवळणी म्हणतात, पालती झाली दुधाने. कोणी चोरी केली? पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. गवळणी पाहतात तर दुधाने पालथी. दुधानी म्हणजे ती माथन, ज्यात दूध आहे, दही आहे, लोणी आहे, ती पालथी केली. कोणी केली? चोरी झाली. कोणी केली चोरी? म्हणती नंदाची या पोरे पोरे, म्हणती नंदाची या पोरे, आज चोरी केली खरे, आज चोरी केली खरे, म्हणते नंदाची या पोर. नंदाच्या पोरानं म्हणजे भगवान श्रीकृष्णानं चोरी केली. कशाची चोरी केली? नवनीताची, लोण्याची, तुपाची चोरी केली. एक सांगू तुम्हाला, भगवंत चोरी कुठे करायचा? ज्यांच्या घरी त्या ठिकाणी लोणी आहे ना, ज्यांचं चित्त लोण्यासारखं आहे महाराज, तिथे चोरी करायचा. ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे तिथे चोरी करायचा. आणि कशाची चोरी केली भगवंतानी? रूपक जाऊ द्या, हो, नवनीत, लोणी, तूप हे जाऊ द्या, पण विचार जर केला तर भगवंताने भक्ताचे चित्त चोरलं. लोणी म्हणजे चित्त चोरणं आहे. हा चित्त चोर आहे. माखन चोर, चित्त चोर. भगवंत चित्ताची चोरी करतो महाराज. चित्त चोरी नंदाची या पोरी. भगवान श्रीकृष्णाने या गोपिकांचं चित्त चोरलं. कारण गोपिका ह्या सहज सोप्या साध्या नव्हत्या महाराज, ह्या श्रुती आहेत.
भगवंताच्या सोबत संग भगवंताचा लाभावा म्हणून द्वारकेमध्ये गोकुळामध्ये ह्या जन्माला आल्या महाराज. कशासाठी? भगवंताचा संग घडावा. कारण त्यांना माहिती आहे ना, तुझी संगती भगवंताच्या संगतीनं महाराज काय होणार काय होणार नाही ते सांगा. अशा गवळणीचा खेळ सुरू झाला. मग या गवळणी गाराने घेऊन कोणाकडे? यशोदेकडे. यशोदे, अगं हा कान्हा येतो, कृष्णा येतो, चोरी करून जातो आमच्याकडे. यशोदा म्हणतो असं हो. महाराज वर्णन करतात, गवळणी गाराने सांगती यशोदेशी, दही दूध खाऊनिया पळून जातो ऋषिकेशी. अगं दही दूध खातो आणि पळून जातो. यशोदा म्हणतो नाही ग, असं कसं करेल? म्हणे तुझा काना तुलाच गोड लागतो, गोड वाटतो, लाटका हा काना भाजी, तुझा तुला गोड वाटे, त्याच्या पुढ्या सांगू किती, महीपत्र सिंधू वाटे. महीपत्र सिंधू. अरे हे बघा, कोणाचं गुण गौरव करावं. महिमनामध्ये एक श्लोक आलाय, तो भगवंताचं वर्णन करायचं, शंकराचं वर्णन करायचं तर कसं करायचं? समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली आहे. मेरू पर्वत समुद्रामध्ये टाकला, शाही केली, कल्पतरूची त्या ठिकाणी लेखणी केली आणि स्वतः शारदा लिहायला बसल्या, तरी ज्याचे गुण वर्णन करू शकत नाही. असे दिगरी सम्यत के जन्म शुंद बात रे सुरतर वर्षा गाले करी पत्र मुरवी लिखते दिगोय त्वाम शारदा सर्व कालम तत बेगुणानामेशवारम्याते. श्लोक आहे ना महिम्नातला. गुणाचं वर्णन करायला महीपत्र सिंधू वाटे महाराज, पण इथे खोड्याचं वर्णन करायला महीपत्र सिंधू वाटे. आता बोला, ज्याच्या खोड्या वर्णन करण्यासाठी समुद्रातली शाई, समुद्राच्या पाण्याची जर शाई केली तरी ते कमी पडेल. पृथ्वीवर लिहायला घेतलं तर कमी पडेल. शारदा लिहायला बसल्या तरी कमी पडेल. काय गुणवर्णन नाही, गुण नाही, खोड्या. गोपिका वर्णन करतात, याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू वाटे, लाडका हा काना बाई, तुझा तुला गोड वाटे. यशोदा म्हणतात, का ग, का माझ्या कानावरती तुम्ही आळा घेता का? अशा माझ्या कानावरती तुम्ही अशा आळा का घेता? तो आहे किती वर्षाचा, तुम्ही बोलता किती, किती आळगा, त्याच्या घरी काय खायला नाही का गलोनी? यशोदा म्हणते, बाळ सगुण गुणाचे ताने गे, माझं बाळ सगुण गुणाचं तान आहे. माझे बाळ सगुण गुणाचे ताने गे. आणि दिसते कसं? बाळ दिसते गोजिरवाने गे, काय सांगता गाराने गे. आणि तुम्ही गाराने सांगता, गोकुळीच्या नारी, गोकुळींच्या बायकांनो, गोकुळातल्या बायकांनो, माझ्या बाळाच्या तुम्ही गाराने करता. तो सगुण गुणाचं तान आहे, गोजीरवान आहे, आणि त्याच्या तुम्ही गाराने सांगता. तुम्हाला काही वाटत नाही का? श्रीरंग माझा वेडागे, श्रीरंग माझा वेडागे, माझा श्रीरंग, माझं शकुल अचड बचड, माझा काना कृष्णा कसा आहे महाराज? वेडा आहे, याला नाही दुसरा जोडा गे. तुम्ही याची संगत सोडा. तुम्हाला वाटत असेल ना तर याची संगत सोडा. गोकुळच्या नारी, श्रीरंग माझा वेडागे, श्रीरंग माझा वेडागे. आहे किती वर्षाचं बाळ माझं, तुम्ही त्याचे गाऱ्हाणे करता, त्याच्या आळ घेता चोरीची. एक लक्षात ठेवा, काही लोक ज्या वेळेला म्हणतात ना भगवंताने गोपिकांसोबत रासलीला केली, काही म्हणतात चोरी केली. अहो 5 वर्षाचं बाळ आहे. 5 वर्षाचं बाळ अट्टल चोर असतो का महाराज? म्हणून मी म्हटलं चित्त चोर आहे हा, अट्टल चोर नाही. याच्या घरी कमी नाही होऊ नंदराज आहेत. 1 कोटी गायीचा मालक जो आहे त्या नंदराजाच्या पोटी भगवान आहे, आणि ते चोरी कशाला करणार महाराज? तो चोरी करणारा नाही. म्हणून यशोदा म्हणते, माझं बाळ एवढं लहान आहे महाराज. 5 वर्षाचे बाळ गे, 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी माझ्या खेळ गे, का लटकाच घेता आळ गे, गोकुळच्या नारी,
श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा गे. तुम्ही त्याच्यावर आळ घेता, तो तसा नाही. पुन्हा गोकुळातल्या गवळणी निघून जायच्या, त्यांनाही ते चांगलं वाटायचं महाराज. भगवंताचं दर्शन होण्याच्या निमित्ताने ते गाराणे करायला जायचा, त्यांनाही कृष्णाशिवाय चैन पडायची नाही. कृष्णाने अनेक लीला केल्या, अनेक लीला आहेत, अनेक लीला आहेत महाराज. आपल्याला ही गोष्टी माहिती आहेत, मी जास्त त्यात जाणार नाही, कारण मलाही सांगावं वाटते, तुम्हालाही ऐकावं वाटेल असं गोड चरित्र आहे. त्याच त्या गोष्टी जरी असल्या तरी अवीट आहे. मी कालच बोलून गेलो, भगवंताचं गोकुळाचं चरित्र अवीट आहे आणि ते उच्चारलं पाहिजे, ते वर्णन केलं पाहिजे. गोपाळ काल्याच्या निमित्तानं तेच वर्णन केलं पाहिजे असा दंडक आहे. महाराज म्हणतात ना, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाने गोकुळात केलेलं चरित्र उच्चारलं पाहिजे गोपाळकाला असल्यामुळं, म्हणून त्या चरित्राचा मी विचार इथे केला. आता यशोदेला वाटलं की काय करावं, हा असा का करतो. बरं, कोणीतरी याला सांगितले आणि माती खाल्ली. यशोदा म्हणते, अरे का रे, तुला खायला मिळत नाही का रे, एवढं दही दूध सर्व घरात असताना तू माती का खाल्ली. म्हणे, आई मी माती खाल्लीच नाही. मग काय बलराम दादा खोटे सांगतात. हो हो, ते खोटे सांगतात तुम्हाला रागवावं म्हणून. करा. आ केल्याबरोबर दाविली 14 भुवने होऊ. भगवंतानी आ केलं महाराज. मुख त्या ठिकाणी पसरवल्याबरोबर त्या ठिकाणात ब्रह्मांड यशोदे मातेला दिसला. यशोदे मातेला कळलं हे साधारण बाळ नाही. पण देवाने पुन्हा माया यशोदे मातेवर टाकली, कारण देवाला सुद्धा बाळ आईचं प्रेम हवं होतं आणि आईला सुद्धा ते बाळ म्हणूनच पाहिजे होतं. पुढे आणखी प्रसंग घडला. पुन्हा गवळणी सांगायला लागल्यात, हे बघा यशोदे सांग आता आम्ही काय करावं, हा आम्हाला खूप त्रास देतो, इथं राहायचं की जावं. शेवटचा निर्वाणीचा प्रश्न ज्या वेळेला गवळणींनी विचारला, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावी. यशोदे कृष्णाला सांगावी गोकुळी राहावे की जावे. गोकुळात राहायचं की नाही जायचं शेवटचं विचारतो. आता मात्र यशोदा हतबल झाली. यशोदेने सांगितलं, नाही नाही नाही, असं होणार नाही, तुम्ही राहा. आणि यशोदेने भगवान गणपती राजाला नवस केला की देवा याला सद्बुद्धी दे. गणपती रायाला कृष्णाला सद्बुद्धी दे म्हणून नवस केला. आईचं मन असते महाराज. आणि मोदक केले 21. चतुर्थी आली, देवाची आरती केली, मोदक ठेवले आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा अरे दूध मी ठेवलेलं आहे चुलीवरती, जरा बघून येतं, थोडं लक्ष ठेव. आता भगवंताना पाहिलं आई आतमध्ये गेली आणि मोदक आहेत. मोदक गणपती बाबाला दिल्यापेक्षा आपणच खाल्ले तर. भगवंताने पूर्ण मोदक खाऊन घेतले. तिकडून यशोदा माता आली आणि म्हणते, का रे कृष्णा मोदक कुठे. म्हणजे मला काय माहिती, गणपतीनं खाल्ले असतील. यशोदा मातेने सांगितलं आ कर. आ केल्या पुन्हा आणखी 14 ही भुवन विश्व भगवंताच्या मुखामध्ये दिसलं. अनेक लीला आहेत, अनेक कथा आहे. शेवटी असं केल्यामुळं आईने शेवटचं सांगितलं, कृष्णा आता चालणार नाही, तुझं खूप नखरे झाले, खूप तुझ्या तक्रारी यायला लागल्या, उद्यापासून तू आता आपल्या धंद्याला लागायचं. आणि मग नंदराजा गवळी असल्यानंतर कशाचा धंदा असणार हो, गाई. उद्यापासून आपल्या गाई घेऊन जायचं. कुठे, वृंदावनात जायचं, गाई चारायला जायचं महाराज. भगवंताने म्हटलं ठीक आहे, पण मी एकटा जाणार नाही, सर्व सवंगड्यासह मी गाई चारायला जाईल. भगवान गाई चारायला जायला निघाले. गाय चारता 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 अनेक मध्ये कथा आहेत, सर्व कथा मला सांगता येणार नाहीत कारण आपल्याजवळ तेवढा वेळ सुद्धा नाही. पण एक सांगू, गाई चारायला गेले. गाई चारायनंतर गेल्यानंतर तिथे यमुना मातेच्या, आपल्याला माहिती आहे भगवान ज्या वेळेला मथुरेतून गोकुळाला निघाले होते, यमुना माईनं दर्शन घेतलं त्यावेळेस सांगितलं होतं, माझ्या पात्रामध्ये तो कालिया बसलाय, कालिया, त्याचा काही बंदोबस्त करा. तर भगवान कृष्णाला वाटलं आता बरी वेळ आली आहे महाराज, याचा आपण काहीतरी विल्हेवाट लावला पाहिजे. भगवंता गाय गुरे चारत असताना खेळ सुरू झाला. विटी दांडूचा खेळ झाला, कबड्डीचा खेळ झाला, हुतुतू झाला, हमामा झाला. आणि मग विटी दांडूचा खेळ खेळता 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 चेंडू गेला कुठे, यमुनेच्या तीरी.
आणि मग चेंडू यमुनेच्या तीरात पडला. तसा कालियावरती आला महाराज. आणि कालियावर आला. मग कालियावरती आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तो चेंडू कोण आणणार रे? कोणीच तयार नाही, कारण कालिया आतमध्ये आहे. चेंडू गेला गगनावरती. चेंडू गेला गगनावरती, पावा घेतसे धाव. पडला चेंडू यमुने माझी, पडला चेंडू यमुने माझी. आणि मग यमुनेत चेंडू पडला. कृष्णाने उडी टाकली. कृष्ण बुडाला यमुने तिरी, यमुनेच्या डोही बुडाला हरी. यमुनेच्या डोहात कृष्ण बुडाला महाराज. सर्वत्र खलबल मारली की ज्या डोहात काली आहे त्या डोहात कृष्ण बुडाला. सर्वत्र चिंतेचं वातावरण. यशोदेला कळलं. यशोदेला कळलं. सर्व सवंगडी गेले सांगायला, कृष्ण यमुनेत बुडला, यमुनेत बुडला. आता काय कर. यशोदाई आली. यशोदाई धाय बुकलून रडायला लागली. पण करायचं काय महाराज? भगवंताला सोडवायचं कसं? शेवटी भगवंताला माहितीये कोणी येणार नाही. भगवंतानी कालियाचं मर्दन केलं, कालियाचा विनाश केला आणि यमुना मातेला त्या ठिकाणी पवित्र केलं. ही कथा आहे. पुढे सर्व खेळ झाले आणि आता ब्रह्मदेवाला असं वाटलं की काय चाललं लोकांचं, काय काही कळत नाही. त्याच्या अगोदर तर गोवर्धन पूजेची पण एक कथा आहे. गोवर्धनाची पूजा नेहमी करायची गोकुळवासी. आणि मग भगवंताला सांगितलं काय म्हणजे आज गोकुळात पूजा आहे. कशाची? गोवर्धनाची. आपला इंद्राची पूजा आहे. गोवर्धनाची नाही, इंद्राची पूजा आहे. भगवान म्हणतात इंद्राची पूजा कशाला करायची? म्हणजे तो देव आहे. अरे आपला देव तर गोवर्धन आहे ना. गोवर्धनावर हिरवळ असते म्हणून आपले गुरेढोरे आपण चारायला नेतो. आणि गोवर्धन आपल्याला त्या ठिकाणी गवत देते, सर्व देते, पाणी पाळतो गोवर्धन. आणि आपण इंद्राची कशाला पूजा करायची? नाही नाही नाही, आपण गोवर्धनाची पूजा करायची ठरलं. इंद्र कोपला महाराज. इंद्र कोपला आणि सर्वजण आपल्या सवंगड्यासह गोकुळातले गोवर्धनाच्या जवळ गेले गोवर्धनाची पूजा करायची म्हणून. आणि इंद्राला राग आला. इंद्राने धो 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 मुसळधार पाऊस पडला. आता करायचं काय महाराज? सर्वजण म्हातारी लोक सांगायला लागली, अरे इंद्राची पूजा न केल्यामुळे हे संकट आपल्यावर आलं. कृष्णा आता काय करायचं? कृष्ण म्हणता घाबरू नका हो. आपल्याला गोवर्धन त्या ठिकाणी आपलं रक्षण. म्हणजे गोवर्धन कसं रक्षण करेल? गोवर्धन उचलायचा. उचलायचा? हो हो उचलायचा. कसा उचलायचा? सर्वांमधून उचलायचा. एक सांगू तुम्हाला, भगवान श्रीकृष्णाने एकट्याने गोवर्धन आपल्या बोटावरती उचलला, पण भगवंतांनी म्हटलं नाही मी उचलला. सर्वांनी हात लावा. सर्वांनी हात लावला आणि भगवंतांनी फक्त बोट लावलं महाराज. उचलला भगवंतांनी, पण श्रेय सर्वांना दिलं. मोठ्याचं मन असं असते. आमचा भगवान श्रीकृष्णाकडून घ्यायचं मी जे काल बोललो ना, त्यांच्या चरित्रातून घेण्याजोगं हेच आहे की सवंगड्यांची ताकद कमी जरी होती तरी त्यांना श्रेय दिलं गेलं पाहिजे. हाही एक शिकवणीचा भाग त्यातून आहे. गिरी गोवर्धन करी उचलीला. गिरी गोवर्धन करी उचलीला. करी म्हणजे हाताने बोटावरची. गिरी करंगळीवर. करी करंगळीवर भगवंतानी गोवर्धन उचलला. गोवर्धनाची कथा झाली. पुढे ह्या कथा ब्रह्मदेवाला असं वाटलं काय चाललंय या भूतलावर गोकुळामध्ये. गाई गोरे हे तेच काय कोण आहे? ब्रह्मदेवानी ओळखलंच नाही. त्याच्या अगोदर काल्याचा प्रसंग झाला. आता सर्वजण थकले महाराज. गाई चारून झाल्या. सर्वांना भूक लागली. आणि भूक लागल्यावर मग म्हणतात झाली आता वेळ म्हणती आनाशी दोऱ्या. झाली आता वेळ म्हणती आनाशी दोऱ्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे चला 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 या. भूक लागली ना, आणा सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या आणा. सर्वांच्या शिदोऱ्या इथे जात पात वर्ण धर्म लहान मोठा फेंगळा लंगळा आंधळा पांगळा कोणी नाही महाराज. कोणी असू द्या. आणि सर्वांच्या शिदोऱ्या भगवंतांनी एकत्र करण्यासाठी सांगितलं. सर्वांच्या शिदोऱ्या इथे आणा आणि आपल्या गायी जरा वळून घ्या रे. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. गाई वळून घ्या, मग एका ठाई जेवता येईल. तुम्हाला जसं मी म्हटलं चिंतन त्यातही आहे. गाई वळून घ्या म्हणजे मोकाट सुटलेली आपली इंद्रिय कंट्रोलमध्ये करा, त्याला आवरा. तेव्हाच भगवंताच्या जवळ जाऊन बसता येईल, त्याच्यासोबत जेवता येईल. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई.
आणि मग सर्वांच्या शिदुऱ्या सोडल्या महाराज, सर्वांच्या शिदुऱ्या सोडल्या. आणि आता त्या ठिकाणी जेवण करायचं. एकत्र काला केला. काला केला म्हणजे काय, सर्वांचं एकत्रित केलं आणि जेवायला सुरुवात करणार. भगवंतानी सांगितलं. हा काला बघून वरचे जे देव आहेत ना, त्यांना असं वाटायला लागलं आपल्याला हा काला कधी मिळेल, कारण हा काला सामान्य आहे का महाराज? अहो, वैकुंठात काला नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. हा काला कैलासात नाही, हा वैकुंठात नाही, हा ब्रह्मलोकात नाही, हा मृत्यू लोकात आहे फक्त, जो आपण सेवन करू शकतो संतांच्या संगतीमध्ये. काल्याचं खूप महत्व आहे महाराज. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि मग असा काला देवांना वाटला आपल्यालाही मिळायला पाहिजे. भगवंतांनी सर्वांना वर्तुळाकार बसवलं. लहानांना समोर घेतलं, मोठ्यांना म्हटलं तुम्ही बाहेर बसा. वर्तुळाकार बसले, भगवान मध्ये बसले महाराज. यातही चिंतन आहे. लहानांना समोर घेतलं म्हणजे लहान होऊन जर आपण गेलं तर देव आपल्याला जवळ करतो. याचा अर्थ लहानांना जवळ घेतलं आणि मोठे बाहेर बाजूला बसले, दूर गेले, म्हणून लहान बना, असाही त्यातून भगवान श्रीकृष्णाच्या या कृत्यातून आपल्याला अर्थ काढता येईल. सर्व एकत्रित बसले, काला झाला, काला बनवला आणि मग एकमेका देव मुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकांच्या मुखामध्ये काला द्यायला लागले. देव वरून बघतात. अहो, वरून बघतात म्हणजे काय, इंद्रपुरी अमरावती ओस पडली. अमरावती म्हणजे इंद्राची पुरी, देवांची पुरी, ओस पडली, कोणी नाही तिथे. महाराज वर्णन करतात, आजी ओस अमरावती काला पहावया येती. आजी ओस अमरावती काला पहावया येती. आणि मग देव विसरती देह भाव आपुला, देह विसरती देव भाव आपुल, देव विसरती देह भाव आपुला. देवाने आपलं देव पण विसरलं आणि अमरावती ओस झाली म्हणजे इंद्रपुरी देवाची नगरी ओस झाली आणि भगवंताचा काला बघायला यायला लागली. भगवंताला याची चुरूक पटली. भगवान म्हणतात, अरे लक्षात ठेवा, जेवण झाल्यावर हा काला खाल्ल्यानंतर आहे ना, हात धुवायला यमुनेत जाऊ नका. म्हणे का? हो, त्या यमुनेत हे देव आहे ना, मासे होऊन बसले काल्याचा प्रसाद मिळावा म्हणून. सांगू का प्रमाण? सांगतो. काल्याच्या आशे देव जयी झाले मासे. काल्याच्या आशे देव जयी झाले मासे. काल्याच्या आशे देव जयी झाले मासे. मासे जळामध्ये म्हणजे यमुनेमध्ये मासे झालेत काला मिळावा म्हणून. आणि मग तो काला देवाने सांगितलं नाही द्यायचा. का द्यायचा नाही? हो, देवाला काळा द्या म्हणजे मग हात कुठे धुवायचे? पुसा डुंगणाला हात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात डुंगणाला हात पुसा, पण नदीत धुवू नका. कारण काला खाण्यासाठी वारकरी बनावा लागेल, वैष्णव बनावा लागेल, भागवत बनावा लागेल, भगवत भक्त बनावा लागेल, तेव्हा काला मिळेल. देव बनल्याने काला मिळणार नाही. हा अधिकार महाराज वैष्णवांचा आहे, कृष्ण भक्तांचा अधिकार आहे. गोपाळ काला देवांनाही मिळत नाही, गोपाळ काला भक्तांना मिळतो. म्हणून तुझी संगती नाही का? अशा प्रकारचं भगवंताचं काला झाला. मी अभंग सांगितला होता, पण अभंगाच्या दृष्टीने चिंतन करता आलं नाही, कारण आपल्याला लीला सांगायची होती. पण जाता जाता सांगतो की जेव्हा गोकुळच्या गवळणी मथुरेला गोरस विकायला जायच्या, म्हणजे दूध दही लोणी विकायला जायच्या, त्यातली एक गवळण भुलली आणि काय म्हणते, कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या म्हणायच्या ऐवजी काय म्हणायची? काय म्हणायची? विकिता गोरस घ्या म्हणे हरी. हरी घ्या, हरी घ्या, हरी घ्या. अरे, दूध विकायला आली, दही विकायला आली, लोणी विकायला आली, काय म्हणते? विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देवाशी एवढी एक रूप झाली महाराज की आपल्या माथांमध्ये दही आहे, दूध आहे, लोणी आहे, तेही माहिती नाही. दुसरंही प्रमाण सांगतो. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या घेई, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या घेई. दुडीवर दुडी गवळण साथ निघाली. अनेक प्रमाण आहे, अनेक प्रमाण आहे.
विकिता गोरस घ्या म्हणणारी म्हणजे गोविंदू घ्या, कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरीच्या गे. मथुरेच्या बाया हसत होत्या. म्हणे विकायला लोणी विकायला आले आणि म्हणते गोविंदू घ्या, कृष्ण घ्या, दामोदर घ्या. कारण सांगू तुम्हाला, देवाने यांचं मन वेधून घेतलं, चित्त चोरलं ना हो. असं भगवंताच्या अनेक लीला आहेत महाराज. आणखी भरपूर चरित्र आहे, पण गोपाळकाल्याच्या निमित्तानं, कृष्ण जन्माच्या निमित्तानं आज आपलं चिंतन आपण थांबूया. खरं पाहता हा जो काला भगवंताने सर्वांना त्या ठिकाणी वाटला. काल्याचे अधिकारी कोण आहेत मी सांगून गेलो. काल्याचे अधिकारी भक्त हे काल्याचे अधिकारी, देव सुद्धा काल्याचा अधिकारी नाही. काला कुठे होतो? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. आणि म्हणून असा काला घेण्यासाठी आम्हाला जन्मोजन्मी जन्म घ्यावा लागला तरी चालेल. महाराज म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात. हा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा 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 जन्म घेऊ, कृष्ण भक्तीचं वर्णन करू, कृष्णाचे गुणानुवाद वर्णन करू आणि गोपाळ काला करू. महाराज, एवढं या गोपाळ काल्याचं महत्व आहे. आज कृष्ण जन्माष्टमीचं पारण, दहीहंडीचा उत्सव, त्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. भगवंताचं चरित्र आणखी भरपूर आहे, पुन्हा आपण कधी विचार करू. आणि जाता जाता एक सांगतो, मागच्या वर्षी चातुर्मासामध्ये चिंतन करत असताना गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने 7 दिवस यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत या श्लोकावर आपल्या याच चॅनलमधून 7 दिवस मी प्रवचन केलेले आहेत. ज्यांना असं वाटत असेल की कृष्ण चरित्र थोडक्यात आपण ऐकावं, त्यांनी संतांचे अमृत वचन हे चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी केलं असेल त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जा आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हे 7ही चिंतन ऐकावे अशी आपल्याला प्रार्थना करतो. आणि आज गोपाळ काल्याच्या निमित्ताने केलेली ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. खरं तर यावर्षी पण 7 दिवस आपण करू शकलो असतो, पण ठीक आहे, 2च दिवसाची सेवा करतो. आणि पुढे आपलं चालू असलेलं संत चरित्र हे पुष्पमालिका चालू राहणार आहे. आपण मला वाटते कबीर महाराजांच्या संत चरित्र भाग 11 पर्यंत येऊन पोचलो. कबीर महाराजांचं चिंतन केलं होतं आणि कबीर महाराजांचं मी सांगितलं होतं चिंतन आणखी आहे. पुढच्या भागामध्ये आपण कबीर महाराजांचं संतांचं चरित्र घेऊन येऊ. कारण भगवान श्रीकृष्णाला सुद्धा संतांचं चरित्र आवडते. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्र ते प्रशंसिती. म्हणून देवाचं चिंतन करत असताना, देवाचे गुणानुवाद वर्णन करत असताना त्या ठिकाणी भक्तांचेही गुणानुवाद वर्णन झाले पाहिजे, भक्त लीलाही माहिती व्हाव्या. म्हणून आपण पुढच्या भागापासून पुन्हा आपलं संत चरित्र सुरू करू आणि संत चरित्र भाग 12 मध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आज जन्माष्टमीच्या निमित्तानं एकदा पुन्हा भजन करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पुंडलिक वरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की